शिवसेना मिळाली हात वरती करा. जेव्हा जेव्हा कोविडच्या काळात देखील आपल्यावर गारपीट झाली असेल, अवकाळी पाऊस झाला असेल, काही आपत्ती आली असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मदत तुम्हाला मिळाली की नाही मिळाली? शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आपले सगळे मित्रपक्ष, महाविकास आघाडी सरकारची मदत आपल्यापर्यंत पोहोचली की नाही पोहोचली? आणि हेच मी तुम्हाला विचारतोय की आज जर या महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे कुटुंब प्रमुख कोण असतील, एका व्यक्तीचं नाव जर तुम्हाला सांगायचं असेल तर कोण सांगाल तुम्ही? ऐकून आलं बरोबर ना? आज त्या उद्धव साहेबांच्या मागे आपल्याला उभं राहायचंय, ओमदादांच्या मागे आपल्याला उभं राहायचंय. तयार आहात की नाही? ओमदादाही जाऊ शकले असते, ओमदादाही गद्दारी करू शकले असते, आपले कैलाश पाटील दादा तेही गद्दारी करू शकले असते. पण तुम्हाला एक खास करून मी सांगायला आलोय, आजचा दिवस महत्त्वाचा आहे. अनेक ठिकाणी फॉर्म भरले जातात. ओमदादा, मला वेगळ्या वेगळ्या ठिकाणून सांगितलं गेलं की आदित्यजी तुम्ही इथे या तिथे या. मी सांगितलं माझा ओमदादा फॉर्म भरायला चाललाय, मला तिथेच जायला लागेल. मी आज सगळ्यांना सांगितलं प्रत्येक उमेदवार माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. महाविकास आघाडी, इंडिया आघाडीतला प्रत्येक उमेदवार माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. पण मी सांगितलं ओमदादा जिगर का तुकडा आहे, मला जायलाच लागेल. कारण ओमदादा असतील, कैलासदादा असतील, कैलासदादांना तर तुम्हाला माहिती आहे गाडीत टाकलेलं, वसई विरारपर्यंत नेलेलं त्यांनी. मिंदेंनी स्वतः गाडीत बसवलेलं, मिंदेंनी गाडीत बसवलं, आजूबाजूला बाउन्सर ठेवले, गुंड ठेवले, बॉडीगार्ड ठेवले. पण त्या गाडीतून एका वाघाने उद्धव साहेबांना फोन केला, सांगितलं मी अमिषाला बळी पडणार नाही, मी खोके घेणार नाही, मी गद्दारी करणार नाही, मी तुमचा आहे, मी उद्धव ठाकरे ह्या व्यक्तीचा आहे. तिथून पळत आले नाही तर तिथून मिंदेंच्या गाडीला लाथ मारून मुंबईकडे रवाना झाले. ओमदादा आणि कैलाशदादांनी मला गेल्या 2-2.5 वर्षात सांगितलेलं की आदित्य तुम्ही सगळीकडे फिरत आहात, निष्ठा यात्रा सुरू आहे, धाराशिवमध्ये येण्याची गरज नाही, आमची जबाबदारी आहे की हा जिल्हा पक्का बांधून ठेवतो. आणि आज आपण पाहताय जे प्रेमाचं बंधन आहे ते आपल्या सर्वांमध्ये मला दिसत आहे. आज आपल्याला जर शेतकऱ्यांचं सरकार आणायचं असेल, आज आपल्याला आपल्या हक्काचं सरकार आणायचं असेल, आज पुन्हा एकदा आपल्याला वाटत असेल की केंद्र सरकारमध्ये कोणी आपलं पाहिजे, तर आपल्याला पुन्हा एकदा ओमदादांना केंद्र सरकारमध्ये आणि तिथे केंद्रस्थानी पाठवायला लागेल. मी इथे सगळे जमले जे शेतकरी बांधव आहेत तुम्हाला विचारत आहे, दुसरा प्रश्न विचारत आहे. हे केंद्र सरकार जे आहे 10 वर्ष भाजपचं आहे, हुकुमशाही सुरू आहे. तुम्हाला वाटतं का की हे केंद्र सरकार तुमचं आहे? 2 वर्षापूर्वीची चित्र बघा किंवा आत्ताची 2 महिन्यापूर्वीची चित्र बघा. काय झालं दादा? बसून घ्या दादा. दादा तुम्ही बसून घ्या. बसा. अहो मी दिसीन. ठीक आहे दादा, मी त्यांना दिसत नाही. बसा. राहू दे. दिसतोय का आता? जिंकल्यानंतर येणार परत. तुम्हाला माझा प्रश्न आहे, गेल्या महिन्यामध्ये कोणी किती बातम्या बघितल्या? सगळ्यांनी बातम्या बघितल्या टीव्हीवर? पंजाबचे शेतकरी होते, काही हरियाणातले शेतकरी होते, काही उत्तर प्रदेशचे शेतकरी होते, आपल्यासारखेच शेतकरी होते. आपण शेतकऱ्याला अन्नदाता मानतो. आणि उद्धव साहेबांनी मला एक सांगून ठेवले, आदित्य शेतकरी म्हणजे अन्नदाता असतो, अन्नदाता देवो भव आपल्या देशात ही संस्कृती आहे. बरोबर ना? ह्या शेतकऱ्यांवर केंद्र सरकारने, केंद्र सरकारच्याच लोकांनी, केंद्र सरकारच्याच मंत्र्यांनी जेव्हा आपले तिकडचे सगळे शेतकरी बांधव दिल्लीकडे मोर्चा निघाले होते, सांगत होते तुम्ही जी वचनं दिली होती ती पूर्ण करा. अरे मी जरा या फोटोग्राफरने सांगेन जरा बसून घ्या ना, कृपा करून बसून घ्या, थोडं प्लीज बसून घ्या. बसा प्लीज. मागच्याने दिसत नाहीये रे. मला तुम्ही सांगा काय बोलणार आहे? खेकड्यावर पण बोलणार आहे, सोडणार नाहीये. जो वाकडा जाईल त्याच्यावर बोलणार आहे, सोडणार नाहीये. खेकड्याची नांगी आपल्याला पण तोडता येते. पण आज मी खास करून
खास करून शेतकरी बांधवांना आज विचारत आहे मी, जेव्हा हा दिल्लीवर मोर्चा निघाला होता, सगळे शेतकरी बांधव तिथे चाललेले, आपण पाहिलं असेल याच भाजपानी, याच केंद्र सरकारनी शेतकऱ्यांच्या रस्त्यामध्ये मोठे मोठे खिळे ठोकून ठेवलेले, मोठ्या मोठ्या वायरी ठोकून ठेवलेल्या, रणगाडे काय आणले, ड्रोन मधून अश्रुधुरके सोडले, लाठीचार्ज का झाला, गोळीबार का झाला. हे केंद्र सरकार, हे भाजपचं सरकार, हे तुमचं आमचं असू शकतं का? आज तुम्ही मला सांगा, शेतकरी ह्या देशात त्रस्त काय, हैराण काय, तुम्ही मला सांगा. काय तुमचे प्रश्न आहेत, तुम्ही हैराण का आहात जरा सांगा मला. शेतमालाला भाव आहे, पिकाला भाव आहे, खताची काही किंमत कमी झाली की वाढली आहे, पेट्रोलची किंमत वाढली की कमी झाली आहे. आज महिला इथे बसल्यात, तुम्ही मला सांगा गॅसची किंमत 2014ला किती होती? किती होती? तेव्हा आपण काँग्रेस विरुद्ध आंदोलन करायचो ना, लाठीकाठी आपण पण भाजपसोबत खाल्ली आहे. पण जुमला असा होता, तेव्हा आपल्याला सांगितलं होतं गॅस डिझेल पेट्रोलचे भाव खालती येतील, वरती न जाणार. आज कितीला आहे? म्हणजे वाढलं की खालती गेलं?